वॉटर बॉटल. अगदी शाळेत असल्यापासूनच मिताचा नवीन वर्ष फार आकर्षक होता. ती लहान असताना दरवर्षी तिला शाळा सुरू झाल्यावर नवीन स्कूल बॅग, नवीन वॉटर बॉटल, नवीन टिफिन लागत असे. जर तिला हे सर्व नाही घेऊन दिले तर ती तिच्या बाबावर नाराज होत असे. आयवीना पोरती, त्यामुळे तिचा बाबा तिचे सगळे हट्ट पुरवत असे. हो, मिताची आई ती 5 वर्षाची असताना कॅन्सर या आजाराने हे जग सोडून गेली. तिच्या बाबाला सगळ्या नातेवाईकांनी समजवले की तू दुसरे लग्न कर, मिता अजून खूप लहान आहे आणि तिला आईची गरज आहे. पण मिताच्या बाबाला हे मान्य नव्हते. त्यामुळे त्या दिवसापासून तोच मिताचा आई आणि बाबा दोन्ही झाला होता. एकटी मुलगी असल्यामुळे मिता थोडी लाडावली होती, पण तरीही तिच्या बाबाने तिला योग्य ते संस्कार देण्याचा प्रयत्न केला होता. आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस होता, त्यामुळे नेहमीप्रमाणे मिताच्या बाबाने तिला नवीन वॉटर बॉटल आणि टिफिन घेऊन दिला. मिता हे पाहून खूप खुश झाली. तिला वॉटर बॉटल खूप आवडली. काही दिवसातच ती तिच्या फेवरेट बॉटल बनली. एके दिवशी काय झाले तर कॉलेजमधून घरी येताना एक गोष्ट घडली. मिता ट्रेनची वाट बघत थांबली असताना तिला एक 10-11 वर्षाची मुलगी प्लॅटफॉर्मवर बसलेली आढळली. मळकट व फाटलेले फ्रॉक, तसेच कित्येक दिवस आंघोळ केली नसेल तसा चेहरा, विस्कटलेले पण त्यातही जमेल तशी वेणी घातलेली केस. एकंदरीत तिचा पोहरावा असा होता. तिच्या हातात कसली तरी पिशवी होती. तेवढ्यात ट्रेन आली. मिता ट्रेनमध्ये चढली. त्याबरोबर ती मुलगी देखील त्याच ट्रेनमध्ये चढली. दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी कमी होती. ती मुलगी क्लिप विक्रेती होती. ती ओरडून तिचे क्लिप्स विकण्याचे काम करत होती. एका बाईने तिच्याकडून काही क्लिप्स घेतले. ती मुलगी त्या बाईकडून पैसे घेत असताना तिची नजर मितावर गेली. मिता तिची नवीन वॉटर बॉटलमधून पाणी पित होती. कदाचित त्या मुलीच्या घशाला सुद्धा कोरडे पडली होती. तिने लागलीच मिताच्या पाणी मागितले. मिताच्या वॉटर बॉटलमधून अजूनही बऱ्यापैकी पाणी शिल्लक होते. मिताला काय करू हे सुचत नव्हते, पण तिला त्या लहान मुलीची दयावण आली. मग तिने अजून काही विचार न करता त्या मुलीला पाणी पिण्यासाठी तिची नवीन वॉटर बॉटल दिली. ती मुलगी बाटलीला तोंड न लावता पाणी पिण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते काही केल्यास जमत नव्हते. मग मिताने तिला तोंड लावून पाणी पिण्यास सांगितले. आणि ही वॉटर बॉटल तुलाच ठेव. अजून हवे तेव्हा तुला ह्या वॉटर बॉटलमध्ये पाणी भरून पिता येईल, हे देखील ती म्हणाली. ती मुलगी काहीतरी मोठे मिळाले या आनंदाने खूप खुश झाली. मिताला थोडे वाईट नक्की वाटले, पण तरीही कोणाला तरी मदत केल्याचे समाधान आज तिच्या चेहऱ्यावर होते. तिने घरी आल्यावर तिच्या बाबाला आज घडलेली सगळी हकीकत सांगितली. तिच्या बाबाला मिताचा खूप अभिमान वाटला. तसेच आईविना मुलगी वाढवून पण तिच्यावर योग्य संस्कार झाले ज्याचेही कौतुक वाटले.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मिता कॉलेजला गेली. तर त्या दिवशी येताना ती सेम मुलगी तिच्या ट्रेनमध्ये होती. त्या मुलीने मिताकडे बघून स्माईल केली आणि तिच्या हातातून पेपरमध्ये गुंडाळलेले एक पाकिट दिले व ती मुलगी म्हणाली, ताई, तुम्ही कोणताही विचार न करता मला पाणी देऊन माझी तहान भागवली आणि ही इतकी महाग पाण्याची बाटली ही दिली. पण मी ही बाटलीत फुकट कशी घेऊ, म्हणून म्हणतो मला माझ्याकडून एक छोटीशी भेट, प्लीज नाही म्हणू नका. असे म्हणत ती मुलगी दुसऱ्या स्टेशनला उतरून गेली. मिताने ते पाकिट उघडून पाहिले तर त्यामध्ये वेगळी रंगाची 4 क्लिप होती. मिता मंद असली आणि याचा विचार करत ती घरी आली आणि पाहते तर काय, तिच्या बाबाने अगदी सेम तशीच वॉटर बॉटल मितासाठी आणली होती.